नमस्कार प्रेक्षकांनो, पारमालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आता असे घडणार आहे की इकडे आता आदित्य लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आलेला आहे आणि महामृत्युंजय मंत्राचं हवनही त्याच ठिकाणी थांबलेलं आहे व आता आदित्यला सावित्रीजवळ आलेलं पाहून अहिल्यादेवी या आदित्याला बोलत असतात की आदित्य, तू लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर का आलास? आता सावित्रीच्या हाताला इकडे जखम झालेली आहे आणि त्यातच गुरुजी हे आदित्यला बोलतात की अहिल्यादेवी, मी तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं, आदित्याने ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर मृत्यू हा अटळ आहे. आता आदित्य गुरुजींवरती फार चिडतो आणि बोलतो की गुरुजी, हे तुम्ही काय बोलताय आणि मला एक ना कसले लक्ष्मण रेषा आणि कसलं काय, मला अजिबात काहीच समजत नाही आहे. गुरुजी आता त्याला समजवून सांगतात की आदित्य, तुझ्या जीवावरती संकट ओढवलं आहे, त्यामुळे तू कुठेच बाहेर पडू नको. आता आदित्य चिडतो आणि गुरुजींना बोलतो की जर का मला मृत्यू यायचा असेल तर तो आत बसल्या बसल्या खोलीतही येईल. हे ऐकताच आता अहिल्यादेवी आदित्यवरती ओरडतात आणि आदित्यला आता श्रीकांत हा खोलीमध्ये घेऊन जातो. तर अहिल्यादेवी आता सावित्रीला घेऊन खोलीमध्ये जातात आणि आता डॉक्टरांनाही त्यांनी कॉल केलेला असतो. सावित्रीच्या हातावरती जखम झालेली असते. सावित्री ही अहिल्याची माफी मागत असते की मॅडम, मला खरंच माफ करा, माझ्यामुळे तुमच्या पूजेत व्यत्यय आला आणि माझं लक्षच नव्हतं, माझ्या हलगर्जीपणामुळे हे सर्व घडलंय. मला जर आधी माहीत असतं ना आदित्य बाबांच्या जीवाला धोका आहे तर मी सगळीकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष देऊन काम केलं असतं. मॅडम, मला खरंच माफ करा, माझ्याकडून खूप मोठा अनर्थ घडला आहे. आता सावित्रीच्या या बोलण्यावरती अहिल्या लगेच बोलते की सावित्री, या सर्वाचं तुला वाईट वाटून घेऊ नको आणि तू इकडे आराम कर, मी लगेच आदित्यच्या खोलीमध्ये जाऊन येते. असं बोलणं आता अहिल्यादेवी या आदित्यला भेटण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये गेलेले असतात. श्रीकांत आणि ते दोघे तिथेच असतात. त्याचवेळी बरोबर अहिल्यादेवी या खोलीमध्ये येतात आणि आदित्यला त्या समजवू लागतात की आदित्य, गुरुजी जे काही सांगतायत ते अगदी सत्य आहे व तुला काय फरक पडतोय, माझ्यासाठी तू आज खोलीमध्येच राहणार आहेस आणि 2 दिवस तू सर्वांपासून लांब राहणार आहेस, कारण गुरुजी बोलले आहेत की तुला जवळच्या व्यक्तीपासूनच धोका आहे. आता आदित्य आईला बोलत असतो की आई, अगं काय हे तुझं, तू एवढी वेल एज्युकेटेड आहेस तरी पण तू असल्या गोष्टींवरती का विश्वास ठेवतीयस? अहिल्या चिडते आणि आदित्यला बोलते की आदित्य, तुला सांगितले तेवढंच कर. आणि आता आदित्यला लक्षात येतं की अहिल्या गुरुजींच्या या सगळ्या सांगण्यावरूनच आईने पारूला गावाकडे पाठवून दिले, कारण गुरुजी म्हटलेतच तुला जवळच्या व्यक्तींपासून लांब राहायचं आहे आणि आईच्या लक्षात आहे पारू माझ्या खूप जवळचे आहे आणि गुरुजींनी याआधीही सांगितलं होते की पारू सुरक्षा कवच आहे, तरी देखील आईने तिच्यावरती विश्वास नाही ठेवला, पण पारूला गावाकडे पाठवून दिलं. आदित्य आता अहिल्याजवळ हट्ट करतो की पारूला बोलवून घ्यायचा, मात्र आदित्यच्या अंगावरती आता अहिल्या चिडते आणि श्रीकांतला घेऊन बाहेर पडते आणि आदित्यच्या खोलीला कडी लावून घेते. आदित्य एकटाच आता खोलीमध्ये असतो आणि बाहेरून अहिल्याने कडी लावलेली असते. तर आता दिशा नावाच्या संकटामुळेच आता किर्लोस्कर कुटुंबामध्ये हे सर्व घडत आहे आणि त्यात पारूलाही दिशाने कमकुवत केलेलं आहे. आणि आता पारू आणि प्रीतम हे दोघेजण आता दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात कधी यशस्वी होतील हे पाहणं तर तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.